नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील मुर्टी या ठिकाणी आहोत आणि आज मुर्टीची यात्रा आहे. ही यात्रा 2-3 दिवस चालते. या यात्रेचं नियोजन काय आहे हे आपण येथील जे आयोजक आहेत त्यांना विचारणार आहोत. मी किरण जगदाळे. आज आमच्या मुर्टी गावात श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त 2 मे रोजी भव्य बैलगाड्याच्या शर्यती पार पडल्या. तसेच काल देवांचा हळदी समारंभ आणि आज देवांचा लग्न सोहळा चांगला उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाला. तसेच उद्या आनंद लोकनाट्य तमाशा 2 वेळेस होणार आहे, सकाळ आणि संध्याकाळ. आणि तसेच कुस्त्यांचा एक नामांकित पैलवानचा महाराष्ट्र केसरी, भारत केसरी असं महाराष्ट्र चॅम्पियन अशा नामांकित पैलवानचा चितपट कुस्त्यांचा भव्यदिव्य असा आखाडा होणार आहे. तसेच 7 मे रोजी खास महिलांसाठी धुमाकूळ ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे. आणि यावर्षी ह्या आपल्या भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं भरपूर लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि ह्या वर्षी आम्ही प्रथमच मुर्टीकरांनी यात्रेनिमित्त व श्री भैरवनाथ व जोगेश्वरी माता यांच्या विवाहाच्या निमित्तानं महाप्रसादाचं नियोजन केलं होतं. हा महाप्रसाद श्री राजू पोपट जगदाळे उद्योजक यांनी महाप्रसाद दिला होता. तसेच प्रशांत जगताप सरपंच यांनी देखील थंडगार असं मठ्याचं नियोजन केलं होतं. आणि ह्या यात्रेला सर्व भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. मी संभाजी चव्हाण. आज यंदा आमच्या यात्रेनिमित्त चांगल्या प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले. आज देखील देवाचा लग्न सोहळा होता, महाप्रसाद होता. आमच्या गावातील बाहेरगावी असणारे लोक जे पुणे मुंबई या ठिकाणी कार्यरत कामानिमित्त आहेत ते देखील आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले आणि यात्रा अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. तसेच रात्री छबिन्याचा कार्यक्रम आम्ही डीजेला एक प्रकारचं फाटा देऊन झांज पथक आणि लेझिम पथक अशा पारंपरिक वाद्यासह छबिन्याची आतषबाजी, फटाक्यांची आतषबाजीसह मिरवणूक ठेवलेली आहे. आणि उद्या तमाशाचा कार्यक्रम आणि त्यानंतर भव्यदिव्य असा कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. आणि बुधवारी महिलांसाठी खास ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. असे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. यात्रेनिमित्त गेल्या वर्षी राजेंद्र पोपट जगदाळे इथं आले असता ते आपले सहज बोलता बोलता म्हणले, लग्न इतके यात्रा मोठी भरती आणि जेवणाचं वगैरे नियोजन नाही का, तर ते म्हणले पुढच्या वर्षापासून आपण सुरू करू. तर त्यांनी ह्या वर्षी अगदी गावाला अख्ख्या जेवण दिलं. लग्न सोहळा चांगला पार पडला. मी मोहन जगदाळे. मुर्टी अष्टमी साजरी होत आहे. परवा दिवशी भव्य असे बैलगाडा शर्यत पार पडल्या. काल देवाची हळद लागली आणि आज अभिषेक आणि लग्न सोहळा भैरवनाथ आणि जोगेश्वरीचा पार पडला. आज संध्याकाळी छबिना निघणार आहे आणि उद्या लोकनाट्य तमाशा मंडळ सकाळी आणि संध्याकाळी साजरा होणार आहे. दुपारी भव्य अशा कुस्तीचा आखाडा होत आहे. बुधवारी महिलांसाठी खास ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे. आणि आमच्या येथील पुणे पिंपरी चिंचवड येथे उद्योजक असलेले राजेंद्र पोपट जगदाळे यांनी भजनाचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे उत्तम पार पडलेला आहे. नमस्कार. खरं तर गावकऱ्यांनीच हा उत्साह फार मोठ्या प्रमाणात चालवलेला आहे. त्यात आम्हाला एक महाप्रसाद देण्याच्या खारीचा वाटा उचलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी गावकऱ्यांचीच ऋणी आहे. किंबहुना भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांनीच आम्हाला ही संधी दिली, त्यामुळे मी परमेश्वराची सुद्धा खूप ऋणी आहे. आणि ही परंपरा इथून पुढे सतत सुरू राहावी यासाठी सगळ्यांचे शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत अशी मी प्रार्थना करते. आणि ज्या काही पारंपरिक लोककला इथं जतन करण्याचं प्रयत्न चालू आहेत तेही इथून पुढे चालू राहावेत. आणि महिलांसाठी ऑर्केस्ट्रा ठेवला आहे, म्हणजे महिलांची सुद्धा इथे उपस्थिती अक्षरशः लक्षणीय होती. आणि महिलांसाठी ती उपस्थिती बघून त्यांच्यासाठी सुद्धा कार्यक्रम ठेवलेले आहेत हे पाहून फारच आनंद वाटतोय. तर उत्तरोत्तर याच्यात सगळेच जण हे कार्यक्रम चांगले करण्याचा प्रयत्न करत राहतील.